सारंग सरांशी लग्न करायचंय तुम्हाला? माझं सौभाग्य इतकं कमकुवत असेल असं वाटलं का? सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणलं होतं. तू तर एक साधी स्त्री आहेस. तुला काय वाटलं? कोण आहेस तू? आणि तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कंपनी हडपता तसं तुम्ही माझं सौभाग्य सुद्धा हडपाल? तुम्हाला नात्यांची किंमत ना कधीच कळणार नाही. कुठे गेली होती सावली? नंतर सांगते. सारंग सर, कोर्टात जाताना ज्या गुंडांनी तुमच्यावर हल्ला केला होता ना, ते गुंड सुद्धा ह्यांनीच पाठवले होते. काय? नाही, खोटं खोटं बोलतेय. ही काय पुरावा आहे ग तुझ्याकडे? काय बोलतेस? खरं खोटं खोटं खरं या देवासमोर सगळ्यांनी नीट बोललेलंच बरं. क्या पब्लिक, कशी झाली आपली एंट्री? ऐ शिवानी, सगळं कबूल केलं यांनी. हो, कोर्टाच्या कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, खुनाचा प्रयत्न, त्यासाठी योजना करणं, दुसऱ्याची संपत्ती फसवून हडपणं, अशा अनेक गुन्ह्यासाठी यांना अटक करा. हो, अटक कराच यांना. किरण, यांनीच तर स्वराच्या बॉयफ्रेंडला किडनॅप केलं होतं आणि यांनीच स्वराला तो व्हिडिओ व्हायरल करायला सांगितला होता आणि यांनीच त्या सगळ्या लोकांना तुमच्या घरी तुमच्या तोंडाला काळा फासायला पाठवलं होतं. लाज नाही वाटली तुला? तुला मुलगी मानलं होतं मी, स्वतःची मुलगी. विसरलीस तू? पण जे काय होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं. पण नियतीला सुद्धा ठाऊक होतं, म्हणून तिने तुला एकटं ठेवलं. कारण तुझी लायकी नाहीये कुटुंबात राहायची. तिला फक्त कुटुंब तोडायला येतं, जोडायला नाही. म्हणून तर आयुष्यभर एकटी राहिली ना.